अगोदर झालेल्या 7 पत्रकार परिषदा महाराष्ट्रातील पत्रकार बंधू भगिनींच्या सर्व कार्यालय बोलाल तर तहसील कार्यालय पनवेल, भूमी अभिलेख कार्यालय, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग सर्वांना आमंत्रित करूनही कोणीही आलं नाही. म्हणून ही 8वी पत्रकार परिषद. कारण सदर आता हे खरेदी खत आहे 39 पानांचं, याच्यातील 5 ऑप्शन व इतर 2 15/10/2020 रोजीचा दुरुस्ती रजिस्टर नंबर 693/2020/3565 जे आता त्यांनी आकार फोडपत्र केलेलं आहे आणि गाव दप्तरी नोंद करण्यासाठी तहसीलदार यांना पाठवलेला रिपोर्ट, त्याच्यात काकांच्या वरील हिश्श्यात 2 व माझ्यात 1 होता तो प्रत नकाशात. पण त्यांनी लगेच 15/10/2020 रोजी म्हणजे 3च दिवसात सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल घडवलेला आहे. म्हणजे त्यांनी चुकीचं काम केलं. चुकीचं म्हणजे माझ्यातनं त्यांना कॉरिडॉर महामार्गाचे 14 गुंठे संपादित जमिनीचे पैसे मिळत होते. पण आता जे मोजणीनंतर 21/9/2020 रोजीची मोजणी केल्यानंतर जे आकारफोड पत्रक केलेलं आहे त्यानुसार त्याला 7च गुंठ्याचे पैसे मिळतात. यावरून त्यांनी प्रत नकाशातला 1 अंक माझ्या दक्षिणेकडील हिश्श्यातला पुसलेला हे सिद्ध होतं. आणि तलाठी खोटा रिपोर्ट व मंडळ अधिकारी यांनी 6 नोंद घेतलीच नाही, पण घेतली आहे असं दाखवलं आहे. आणि सदर हे कबूलही आलेले आहेत. हे जर तर मी जिवंत आहे म्हणून मी आजारी होतो, मी जर बरा झालो नसतो तर त्यांनी आता एक 7/12 वाढीव केलेला आहे. 24/12/2021 रोजी 3667 फेरफार मंजूर झाल्यावर फक्त एकच 7/12 व्हायला पाहिजे होता. तोही काकांच्या जमिनीचा 17.70 जिरायती 1 गुंठा वर्कर्स 0.65 फूट करावा, आज 7/12 व्हायला पाहिजे होता. पण त्यांनी अगोदर हा सिद्धार्थ नरेंद्र भल्ला काय बोलत होता, हे सब तुम किया आहे. म्हणजे आमच्या गावातील एक दत्तभ्रष्ट माणूस आहे, ते सारखं नाव घ्यायचं मला पण ते आवडत नाही, घेत नाही मी, लोकांना सगळ्यांना माहीत आहे. कारण हे सर्व मी करून मरून गेलो, पण कुठेतरी परमेश्वर आहे. फास घेत असताना सुद्धा फास लागला नाही, ही एक वेगळी कहाणी आहे. तर मी काय म्हणतो, आता ह्या सगळ्या करत असताना ते कृष्णाचा हां, तर त्यांनी विजय तलेकर साहेब यांनी खरेदी खतातील 5 व इतर 2 दुरुस्त केलेली सुनावणी नोटीस हा एक आणि 15/10/2020 रोजी मी दुरुस्ती रजिस्टर नंबर तोच 693/2020/3565 यानुसार मला नकाशा हवा आहे. तर त्यांनी 23/10 रोजी मला जो मिळाला आहे हा मोठा पुरावा आहे. त्याला माझ्या हिश्श्याला 123/2/2 हा पोटीचा नंबर आणि त्यांनी पान 16 वर काय नमूद आहे, एकच फक्त पर्याय. आता तुम्ही काय सांगाल, तू सही कशी केली? खरेदी खात्यात फक्त 16/39 वर काय आहे, मला मिळालेले पैसे हे सर्वे नंबर 123 व हिस्सा नंबर 2चे आहेत, त्याबद्दल माझी कसलीही हरकत नाही. अशा लिहिलेल्या खरेदी खात्यावर माझी सही घेतलेली आहे. पण मी लगेचच 3 दिवसात अर्ज केला आणि त्याच्यात माझ्या हिश्श्याला 123/2/2 म्हणजे मी 2 नंबरचेच पैसे घेतले आहेत. आणि वाटणीपत्र आमचं 2008 साली झालेलं आहे. तर जर ते बोलतात का बाबा हिस्सा कुठलाही माहीत नाही, सदर जमीन फेरफार 25/26 व दस्त क्रमांक 86/19/2008 नुसार आलेले आहे. म्हणजे त्यात काय 11 पानावर वाटणीपत्राचा नकाशा आहे आणि त्याचा उल्लेख पण आहे पान नंबर 12वर 12/39 ते उल्लेख त्यांनी टाळलेले आहेत. असे खरेदी खतातले 5 व इतर 2 म्हणजे 7 जशी कंसाने आपत्ती मारली होती तसा त्यांनी अपराध केलेला आहे कोणी विजय तलेकर साहेबांनी. म्हणूनच मी आता एक कृष्णाचा अवतार घेतला. हे सम्राट पाटील आले तुमच्या सोबत, तर काय तुमचं सरकारी अधिकाऱ्यांना त्या लवकरात लवकर त्यांना न्याय द्यावा अशी माझी एकच मागणी असेल सरकारी अधिकाऱ्यांना. आणि भरपूर मी तर बघतोय 3-4 वर्षापासून त्यांची ताटाटोप चालू आहे. त्यांच्या हक्कासाठी जमीन तर त्यांचीच होती आणि आहे, तरी एकच माझी मागणी असेल किंवा विनंती असेल सरकारी अधिकाऱ्यांना तर ती लवकरात लवकर त्यांना मिळवून द्यावी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंटला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला